फ्रेंड्स, तर काल होती महाशिवरात्री आणि हा व्हिडिओ ऍक्च्युली कालच पोस्ट व्हायला पाहिजे होता. काल टाइमच नाही भेटला आणि व्हिडिओ पोस्ट झालाच नाही, तर सॉरी फॉर दॅट. महाशिवरात्री होती त्यामुळे सर्वांना उपवास होता, तर मी सकाळी गुळ शेंगदाणे आणि केळीचे वेफर्स खाल्ले. मी दुपारीच महादेवाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी गेलो होतो, तर तिथे आम्ही ओलानी गेलो कारण की मिस्टर नाईट वरून आले होते, त्यामुळे ते काही येऊ शकले नाही. त्यामुळे आम्ही ओलानीच गेलो आणि ओलानीच रिटर्न आलो. तो प्रचंड गर्दी होती, पण ही कमी गर्दी आहे. जर संध्याकाळी गेले तर याच्यापेक्षा दुप्पट गर्दी असते. आम्ही दुपारी गेलो होतो त्यामुळे गर्दी थोडी कमी होती. पटपट अशी लाईन्स पुढे जातात. ऊन खूप होतं. आम्ही 12-12:30 गेलो असेल. इतकं प्रचंड ऊन आहे. आत्ताच उन्हाळ्याच्या झळा इतक्या लागतात ते, तर उन्हाळ्यात तर अवघड आहे. मंदिरात प्रवेश करताच करता इतकं फ्रेश मस्त वाटलं, खूप छान वाटलं आणि एकदम प्रसन्न वाटलं मनाला. गर्दी होती, गोंधळ होता, पण सिस्टीम खूप छान होती, त्यामुळे दर्शन एकदम उत्तम मस्त झाले. तुम्ही माझा लास्टचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये मला साडी आम्ही घ्यायला गेलो होतो, पण मला साडी पटली नव्हती त्यावेळेस. तर आम्ही आज परत सगळे घरी असताना जाणार होतो, कारण की पप्पा घरी होते, सर्व घरी होते, ते सगळे मिळून जाणार होतो. त्यासाठी आम्ही आज सकाळी गेलो होतो दर्शनासाठी. दुपारी दर्शनाहून आल्यानंतर खिचडी वगैरे फराळ झाले. मी थोडी आराम केला घरी आल्यावर. त्यानंतर आम्ही 5 वाजता जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने साडी घ्यायला जाणार होतो. 2 दिवस माझी हीच हेराफेरी चालली. काल पण सुट्टी होती त्यामुळे चालली ती. खरं तर सुट्टी होती त्यामुळे काल पण आम्ही साड्या बघायला गेलो, पण जशी मला डिझायनर साडी पाहिजे तशी मला भेटत नाहीये. आज पण आम्ही त्यासाठीच जाणार आहोत. लेट्स सी. पण माझं इतकं बॅड लक, मला तिथं पण साडी नाही भेटली. मला म्हणजे साड्या व्हरायटी खूप आहेत, पण मला जशी पाहिजे तशी कधीच भेटत नाही. आणि ह्या वेळेस तर ते 2 दिवस झालं तोच प्रॉब्लेम चाललाय. सो इट्स ओके. पण सगळे घरी होते त्यामुळे आम्ही ठरवलं होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. बाय बाय. असा होता माझा कालचा दिवस. थँक्यू.